श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, रात्र झाली आहे, दिवसभराचा थकवा आता सोडून द्या। डोळे हळूच मिटा, श्वास हळू घ्या आणि सोडा। आज रात्री स्वामी तुमच्यासाठी एक कथा सांगणार आहेत, फक्त ऐका आणि झोपी जा। स्वामींच्या कृपेत खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। महाराष्ट्रात एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता। त्याचे नाव होते विठ्ठलराव। विठ्ठलराव मनाने चांगला होता, कष्टाळू होता, देवावर श्रद्धा होती। पण नशिबाने त्याची साथ सोडली होती। 3 वर्षांपासून पाऊस नव्हता, शेत कोरडे पडले होते, घरात अन्न होते पण मन रिते होते आणि डोक्यावर होते मोठे कर्ज। सावकाराने दरवाजावर येऊन सांगितले होते, विठ्ठलराव, पुढच्या महिन्यात पैसे नाही दिलेस तर घर घेऊन जाईन। त्या रात्री विठ्ठलराव अंगणात बसला होता। आकाशात चंद्र होता पण त्याच्या मनात अंधार होता। पत्नी सुमती आज झोपली होती, मुले झोपली होती, फक्त विठ्ठलराव जागा होता, एकटा। त्याने डोळे मिटले आणि मनातून हाक मारली, स्वामी, तुम्ही सगळ्यांचे आहात म्हणतात, मग माझे का नाही? मी काय चुकलो? माझ्या मुलांचे काय होणार? डोळ्यांतून अश्रू ओघळले, थंड वारा सुटला आणि त्या वाऱ्यात एक वेगळीच शांती होती। रात्री उशिरा विठ्ठलराव कधी झोपला त्याला कळलेच नाही आणि झोपेत एक स्वप्न आले। धुक्यातून एक तेजस्वी प्रकाश आला। त्या प्रकाशात एक पुरुष होते, डोळ्यांत करुणा, ओठांवर शांत हास्य। ते म्हणाले, विठ्ठलराव, मी ऐकतो आहे, तू एकटा नाहीस। उद्या पहाटे उठ, उत्तरेकडे चाल, जिथे वटवृक्ष दिसेल तिथे थांब, मी असेन। विठ्ठलराव स्वप्नात रडला। आनंदाने पहाटे 4 वाजता विठ्ठलराव उठला। अजून अंधार होता पण मनात एक विचित्र उजेड होता। शांतपणे पाय धुतले, कपाळावर गंध लावले आणि निघाला। उत्तरेकडे पायाखाली माती होती, डोक्यावर तारे होते। तो चालत होता, फक्त स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून। तासभर चालल्यावर दुरून एक मोठा वटवृक्ष दिसला। विठ्ठलरावाचे हृदय धडधडले। तो झाडाजवळ गेला आणि तिथे एका दगडावर बसलेले होते एक वृद्ध महापुरुष, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर अपार शांती। विठ्ठलरावाने ओळखले, हेच ते स्वामी समर्थ। तो धावत गेला, पायांवर पडला, मुंडके येऊ लागले। स्वामींनी हळूच डोळे उघडले, विठ्ठलरावाकडे पाहिले आणि हळूवारपणे म्हणाले, रडू नकोस बाळा, तू आलास, हेच मला हवे होते। विठ्ठलराव म्हणाला, स्वामी, कर्ज आहे, घर जाईल, मुले उघड्यावर पडतील। स्वामींनी हात वर केला, थांब, कर्ज तुझे आहे पण काळजी माझी आहे। आजपासून फक्त एक कर, रोज सकाळी माझे नाव घे, श्री स्वामी समर्थ, फक्त हे 3 शब्द, बाकी मी बघतो। स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। एक उष्ण लहर सगळ्या अंगातून गेली, मन एकदम हलके झाले, जड ओझे कुठेतरी खाली पडले। विठ्ठलराव घरी परतला। त्याच दिवशी दुपारी शेजारच्या गावातून एक माणूस आला, विठ्ठलराव, तुमच्या शेताखाली पाण्याचा झरा आहे, आम्हाला खोदायला परवानगी द्या, मोबदला देऊ। त्या मोबदल्यातून कर्ज फिटले। पुढच्या वर्षी पाऊस आला, शेत फुलले, घर वाचले, मुले हसली आणि विठ्ठलराव रोज पहाटे उठून म्हणत राहिला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, ही फक्त विठ्ठलरावाची कथा नाही। जेव्हा जेव्हा कोणी मनापासून हाक मारते, स्वामी येतात। तुमच्या आयुष्यातही ते आहेत। आत्ता, या क्षणी डोळे मिटा, श्वास सोडा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। झोपा आता, निश्चिंतपणे, स्वामी पाहत आहेत। रात्रभर जय स्वामी समर्थ।